रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता मनोजं मार्दुलवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानुरुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। जगतवंदनी महान वैष्णव श्री संत तुकाराम महाराज देवकर यांचा 4 चरणी अभंग अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सांगतीनिमित्त आणि हा 4 चरणी अभंग सर्वांच्या पाठांतरातला रोज आपण म्हणतो कीर्तन झाल्यानंतर। आणि याच्यातला महत्त्वाचा प्रतिपाद्य शब्द असा आहे, संत तुकाराम असं म्हणतात, जन्मोजन्मी तुम्ही आणि आम्ही बरोबरच आलोत। तुम्ही मालक होऊन आलात, आम्ही सेवक म्हणून आलोत, हे नातं पुढे तुटू देऊ नका। झाला अभंगाचा भावार्थ संपला। पुन्हा एकदा सांगतो, तुकाराम म्हणतात, देवा तुम्ही माग अवतार घेऊन आलात युगायुगाच्या ठिकाणी, प्रत्येक युगात वेगवेगळा अवतार आहे, आम्ही सेवक म्हणून आलोत, आता याच्याही पुढे हे नातं भंगू देऊ नका असा। बरे बेलवाडी तंडा आहे, तालुका गंगाखेडच ना, चांगलं आहे। एवढ्या माळ रानात डोंगरात हरिभक्त आमचे दामपुरीचे भजनी मंडळाने 7 दिवस सहकार्य केलं। पायानं पावसात का होईना पण रात्री सांभाळलं। रात्री कसं केलं, हालतेतच का, किती पाणी होतं रात्री, चांगलं आहे। याबद्दल मारुतीचा आशीर्वाद तुम्हाला लागणार आहे। चांगल्या ठिकाणी कोणी जातील, अशा डोंगराला कोण सांभाळ, विठाला बंजारी समाजातले लोक का होईना पण करायलेत। दुपारी वारकरी संप्रदायाचं कीर्तन, पुन्हा रात्री त्यांचं ते शेवालाल महाराज भजन, अन्नदान व्हायले, चांगले। अन्नदानाच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज असं म्हणणे, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे उदास विचारे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे उदास विचारे जोडून या धन उत्तम व्यवहारे 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 जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी उत्तमाची गती तो एक पावेन उत्तमाची गती तो एक पावेन जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच करी जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारी वेच करी उत्तमाची गती तो एक पावेन उत्तमाची गती तो एक पावेन। या अभंगाचं अनुमान प्रमाण असं लावावं, तुकाराम महाराज आपणहून मागायला गेलेत, पण काही अभंगाचं अनुमान प्रमाण तुकाराम महाराज गेले नाही, देवच मागा म्हणून गेलेत। ते अभंग आहे, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा। दुसरा का अभंग, देत असशील तर देशील तरी पाहे पांडुरंगा, मागणी ती एक तुझ प्रती आहे। देत असशील तर म्हणजे देव काही अभंगातून मागा म्हणतात, ह्या अभंगातून तुकाराम महाराज देव तुमच्याकडे मागणी, माझी एक आशा आहे, मी रात्रंदिवस आशा करतोय। व्यावहारिक लोकांची आशा वेगळी आणि परमार्थिक लोकांची आशा वेगळी। परमार्थिक लोकांची आशा असते जन्मोजन्मी तुमचा सेवक व्हावं,
तुमची कृपा असावी. व्यावहारिक लोकांची अशी असते, शेतीची मापणी होऊन पैसा आला का, मोदींची पगार आली का, सोयाबीनला भाव लागला का, लाडकी बहिणीची लागली का नाही तारीख, हे सगळी धडपड धडपड पोटारी लोकांची. करू नये असं नाही, कशावर जगतील. पण ह्या दोन्हीचा जोड लावा. संसार आहे तितकाच आणि परमार्थ आहे तितकाच. 8 तास जरी तुम्ही संसारात राहिलेत आणि 2च तास रोज दामपुरीमध्ये रामायण भजनाला राहिलेत, तर ह्या दिवसभराचं पुण्य समर्पण होते. किती तास? 8 तास संसारात करा, पण 1 तास तरी परमार्थात. तरी गा ऐशी करी या ठाप्र रामाधारी, मोटके निमिष भरू दे तुझाय. 1 तास जरी लक्ष दिलं तर त्या संसाराची बरोबरी करते ते. परमार्थ थोडा 1 तासच करा, काही हरकत नाही. पण निव्वळ 1 तास नाही, 1 प्रहरही नाही, सगळा वेळ संसारातच गेला, पुण्यच कमी पडतं शेवटी. हे संसारिक लोकांचं माग नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तसं नाही, मी संसारात तुम्हाला काही मागायचंच नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. मला बाकीचं काहीच मागायचं नाही. मागायसारख्या वस्तू कोणत्या आहेत? पैसा मागावच लागते, मोक्ष मागावच लागते, धन म्हणा मागावच लागते, निवडून येणारी पदवी मागावच लागते. मी सरपंच, मी माली पाटील, मी पोलीस पाटील, मुख्यमंत्री, उपमंत्री, पार पंतप्रधान, मागावच लागते. घरोघर जाऊन मागतीतच का नाही, बघा आमच्याकडं म्हणून. आता तुम्ही म्हणा बघा आमच्या रस्त्याकडे म्हणा. मग हे बघा म्हणणारे लोक, ही पदवी नको, धन नको, संपदा नको. देवा माझी एक आशा आहे, देवाना आशा पुरवाय की नाही. जया जी वासना तया तैशे पुरवावे, रोज काकडे येते. पण ती वासना कोणती? शुद्ध वासना. देवा तुझ्या पायावर सतत आमचं चित्त राहू दे, ही आशा आहे. माझे चित्त तुझे पायी, तुझे राय आयशे करी खाये, राय आयशे करी खाये, आदरो निया भाये, आदरो निया मला एक आशा आहे. ती कोणती? हे च म्हणजे याच्या व्यतिरिक्त नाही. त्याला उदाहरण देतो. एखाद्या माणसाला म्हणा, शाळेतल्या जाणाऱ्या मुलाला म्हणा शाळेत जा, ते म्हणते जात नाही. बिस्किटचा पुडा देऊ नग, पेंट खजूर देऊ नग, गोळ्या देऊ नग, गोळ्याची पुडी देऊ हेच दे. म्हणजे काय मागितलं? लहान पोराला कोणतं पसंत आलं? काही पसंत आलं नाही, पण गोळ्याची पुडी. बरेच बघायलो मी आता पुढे, भलत्या पुड्याचा सुकाळ झाला व सगळ्या रस्त्यानं तांबडं लाल. भजण्याच्या खिशात नाही, सोडून द्या, पोऱ्या सोऱ्याच्या खिशात असतातच. त्या पुड्या काढणाऱ्याने कसं काढलं की सगळं हे घातलं व्यसनात मध्ये मध्ये. तसं तुकाराम महाराज, देवा मुक्ती नको, धन नको, पदवी नको, हेच म्हणजे याच्या व्यतिरिक्त मागायचं नाही. कोणतं मागायचं नाही? फक्त तुम्ही मालक म्हणून यावं आणि मी तुमचा सेवक म्हणून. फक्त एवढंच करा. मी भक्त तू देव आयशे करी, भक्त तू देव आयशे करी, भक्त तू देव आयशे करी. नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्म ज्ञान
भक्त देवाचे करी नको ब्रह्मज्ञानी उत्पत्तीची भाव मी भक्त देवाचे करी दावी रूप मत गोपिका रमणा दावी रूप मद गोपिका रमणा नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव मी भक्त तू देव ऐशकारी नको ब्रह्मज्ञान आत्मसिद्धी भाव मी भक्त तू देव ऐशकारी दावी रूप मद गोपिका रमणा दावी रूप मद गोपिका रमणा संसारातली आशा नाही परमार्थातली आशा म्हणजे माझी पूर्ण करा हेची व्हावी माझी आस ही पूर्ण करा कोणती आस जन्मोजन्मी तुमचा सेवक म्हणून व्हावं ही माझी आशा पूर्ण करा आशा करू नये का पण आशेला योग्य असावं मला रामायण वाचता येईल का मी रामायण सांगू शकेल का मला काही 4-2 अभंग म्हणता येतील का अशी आशा करावी बाकीची आशा वायात जाते काहीच होत नाही किती आशा धरा ती आशा पूर्ण होईल म्हणून सांगता येत नाही संसारातली आशा परिपूर्ण होतच नाही आणि परमार्थात विश्रण कृपा केल्यावर कडी केल्याशिवाय राहत नाही कृपादान केले संती ते कल्पांती सरे ना संत कृपा किंवा ईश्वर कृपा झाली काय होऊ नये त्याला म्हणून जन्मोजन्मी तुझा दास आता याच्यात फरक आहे संत तुकाराम महाराज देवाला म्हणतात देवा माणूस जन्म जरी नाही मिळाला कदाचित घोड्याचा जन्म मिळेल कदाचित बैलाचा मिळेल कदाचित कुत्र्याचा मिळेल पण माझी एक अट आहे घोड्याच्या जन्माला जरी घातलं तर कुठेही घालू नका बागवण्याकडे घालू नका ते पाठाळ करून राणी सर्वाला नीट माऊलीच्या रथाला घोडं करा माऊलीचा घोडामध्ये ज्ञानबा तुकाराम त्या घोड्याला पाय पडतील आणि त्याला भजन ऐकून हरिदासाचे घरी हरिदासाची ये घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मनशी काही तरी मागा हेची देगा पांडुरंग कधी न मागणारे पण या अभंगातून मागतात राम अवतारामध्ये अंगद नावाचं जे वानर होतं जय श्रीराम आता रात्री सांगा कथा कृष्ण अवतारामध्ये उद्धव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हिरण्यकश्यप काळामध्ये नरसिंह हा मालक भक्त प्रल्हाद नारायण नारायण पांडुरंगाच्या काळात नामदेव महाराज विठ्ठल विठ्ठल तुकाराम 5 अवतार आहेत मग त्यावेळेस तुम्ही राम होतात कृष्ण होतात नरसिंह होतात पांडुरंग होतात आता हे जे नाते तुमचं आमचं ते तुटू नये एकदा जे सप्ताह चालू केला टाळकरी बोलवून घेतली पुन्हा त्याचा भंग होऊ नये जन्मोजन्मी तुझा दास देवा हे कडीला काढा असंच माग नाही आम्ही जे सप्ताह करायलो कन्या घुगऱ्या काही का होईना जमतील तेवढेच माणसं जमू द्या कमी येतील जास्त येतील पण करायला ते धन्यवाद आहे चांगलं आहे याच्यात वाया जात नाही घोडं करा बैल करा पण पालखीला सोहळ्याला करा नाही तर महाराज लोकांच्या पहिले मोतीराम महाराज मारुतराव महाराज पायगाडीमध्ये बैलाला घोंगर झुली घटांगऱ्यावर मस्त बसून यायचं दामपूरला पहिल्यांदा मी आलतो ना त्याला बरोबर
2 गाड्या राहायच्या महाराज. गावातली माणसं आडवे यायचे. गेला थाट सगळा. महाराज गावात येऊन बसली तरी पता लागला. गेला का गेले ते दिवस राहिले ते आठवणी. तू काल गेला. आता इथं तुमची पाय गाडी आणता येणं वाहन नाही. कसं का ना आणायलाच की म्हणजे चांगले ना. थोडं बैलाचं सांगतो. बैल महाराज लोकांच्या गाडीला बैल जर झाले तर तितकीच सेवा घडली. आणि दारात जर बैल बांधले तर हरिपाठ ग. चौवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे 80 गाणे. मंथुरी नवनीता तेजगी आनंद वायगत ते हरिपाठ म्हणतील घरी टाळ घेऊन बैलाच्या कानावर. बैलाचाच उद्धार वाय जाते का. सांगतो दृष्टांत थोडा. आपलं नेहमी दृष्टांत देत असतो मी. आम्ही महाराजांच्याच मुखातून ऐकले. मारुतराव महाराज, दैठणकर माऊली, कहाळकर एका ठिकाणी यायचे कीर्तन. आपलं पहिलं कीर्तन व्हायचं. बडे बडे महाराज मागून राहायचे. त्याच्यात सांगत होते बडे हा मोठे मोठे महाराज. आता म्हणजे वयानं मोठे झालेले, बाकी सगळे समानच की. मग ते मी ऐकलं होतं त्यांच्यावर. आता हिंगोली जिल्हा झालाय. पहिला परभणीच होता. त्या हिंगोली जिल्ह्यात साडेगाव म्हणायचं गाव आहे. आणि तेली घरातले माणसं सगळे माळकरी. तेली असून आता हे जसे वारकरी समजायची आवड आहे यांना. अभिषेक केला, पुन्हा कीर्तनात बसले. नाही तर अभिषेक संपल्यावर गोईंग टू हाऊस. आटपा मला वेळ नाही. आवड आहे. राणी सर्वाला सुद्धा कीर्तनात असते. चांगलं आहे. उच्च स्वरामध्ये मी ऐकलं रुद्र. चांगलं आहे. धन्यवाद आहे. आता तुम्हाला सांगतो. म्हणजे तेली घराने असून घरात तुळशीच्या माळी. आणि ती बाया पोरं त्यांची जे त्याने आपली टाळं घ्यायची. म्हाताऱ्याने आपला विना घ्यायचा. एका मृदंग पायगाडी ती बैल. आणि त्या बैलाच्या पाठीवर सगळं सामान ठेवायचं. पातेलं चहाचं बघून वगैरे चालायचं. आणि वाटणं म्हणत चालायची विठ्ठल 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 करीत. 1200पर्यंत ती बैल चालली. आणि त्या बैलाला थकवा आला आणि वाटतच पडलं बैल. ते पडलं सामान सगळं एकडे. मोठ्यानं रडायला सुरू केलं त्या सगळ्यांनीच. हे पंढरीनाथा, आजपर्यंत वाऱ्या ह्या बैलानं केल्या. किती दिवस सहकार्य आम्हाला केलं. एकाएक सोडून गेलं. आता लाजरा. आता आम्हाला हे सामान घेऊन कसं चला. आता मज साय येथे करावे देवा, करावे देवा.